काही लोक बळजबरी जातीवाद आणतात त्या प्रकारे. बळजबरीला नाही, षडयंत्र आहे, षडयंत्र धनंजय मुंडेच. त्याला वाचवण्यासाठी त्याचं हे षडयंत्र आहे. आणि त्यांनी हे ओबीसीचं पांघरून घेऊ नये, स्वतः पाप करायचं आणि ओबीसीच्या मतानं झाकवायचं, हे चांगलं नाही. ही रूढ पडल. ते लोक उठवायलाय, गुंडाची टोळी, लाभार्थी टोळी आहे ती. सगळा त्यांचा समाज अजिबात नाही, ओबीसी तर लगेचच नाही. हे कुणालाच मान्य नाही. हा खून, हे खून कोणाला पटलेली गोष्ट नाही. इतका क्रूर खून झालेला आहे. पण हे मुद्दाम काय करतात, एक लाभार्थी टोळी उठते, आंदोलन कर, आमका कर, तमका कर, आरोपीच्या बाजूने बोलतात, आरोपीला साथ देतात. आणि दुसरं एक काम यांचं, आमच्या मंत्र्याला बोलू नका. अरे मंत्र्याला बोलता तुमचा काय संबंध आहे? तो सरकारचा आहे, तो संविधानाच्या पदावर बसलाय, तुमचा घरी असल्यावर असतोय. इथं मंत्र्यालाच बोलावं लागतं. गावात फिरून देणार नाहीत, रस्त्यानं फिरून देणार नाहीत, हे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं. मग काय इथून पुढं आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांचंच करायचं का? आमच्या याला बोलू, मग आमचा कोणत्या पक्षाचा असून दे, मग आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागल्यावर आमच्या याला बोलू नको. ही रूढ चांगली नाही. ही रूढ चांगली नाही. तुम्हाला लोक मारून टाकायचे का? आता समजा मला सांगा, आपल्या संतोष भायाचा खून झाला आणि संतोष भायाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन फिरताय होते लेकरू न्यायासाठी, त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देताय. मग त्या गुंडाला बोलायचं नाही? तुमच्या जातीला बोललो का आम्ही? तुमच्या नेत्याला? अरे ते तुमचा नेता नाहीये, ते सरकार मधला आहे. हा, मग धनंजय देशमुखला धमकी दिली, त्या गुंडाला बोललो आम्ही. तुमचा काय संबंध आहे याच्यात? ओबीसीचा काय संबंध, याच्यात जातीचा काय संबंध? मग तुम्हाला कापू कापू टाकायचे लोक? धनंजय देशमुख मारून टाकायचे तुम्हाला? भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का? हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? धनगराचं, दलित मुस्लिमाचं, मायक्रो ओबीसीचं? तुम्ही कस काय वाढता तुमच्यावरती बळत? गुंडाला बोलायचं नाही. सोमनाथ सूर्यवंशी मारून टाकला, कापायचेत का तुम्हाला लोक आमचे? त्या वाकोळे साहेबाचा मर्डरच झालाय. अरे त्याला मर्डरच म्हणतात, बोलायचंच नाही का आम्ही? कोणता जातीवाद शिकवता राहू तुम्ही आम्हाला? म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद. मी संतोष भायांच्या न्यायासाठी लढतोय, न्याय मागतोय. न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या. मी गोरगरीब मराठ्यांच्या